नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत राज्य शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांना स्तर 1 मध्ये जमा असलेली अंशदानाची रक्कम गुंतवणुकीच्या विकल्पाबाबत महत्त्वपूर्ण असा GR वित्त विभागाच्या वतीने दिनांक 10/7/2026 रोजी निर्गमित झालेला आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर GR या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता हा महत्त्वपूर्ण अपडेट काय आहे व GR काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही GR पाहू शकता. तुमच्या समोर GR आहे. राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत राज्य शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांना स्तर 1 मध्ये जमा असलेली अंशदानाची रक्कम गुंतवणुकीचा विकल्पाबाबत महाराष्ट्र शासन वित्त विभाग दिनांक 10/7/2026. बघा, प्रस्तावना काय सांगतोय. वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 30/9/2022 अन्वये राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या राज्य शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांच्याकरिता त्यांच्या PRAN खात्यात स्तर 1 मध्ये जमा असलेली मासिक अंशदानाची रक्कम वंचित या ठिकाणी संचित निधीसह गुंतवणूक करण्यासाठी निवृत्ती वेतन निधी व्यवस्थापक म्हणजे PFM व गुंतवणूक करावयाच्या योजना म्हणजे स्कीम प्रेफरन्स ही निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. सदर विकल्पासह निवृत्ती वेतन निधी विनिमयक व विकास प्राधिकरण यांच्या संदर्भातील क्रमांक 2 येथील परिपत्रकान्वये 2 अतिरिक्त विकल्प ऑटो चॉईस लाईफ सायकल निधी या अंतर्गत राज्य शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांना उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. बघा, शासन निर्णय काय सांगतोय. निवृत्ती वेतन निधी विनिमयक व विकास प्राधिकरण यांचे संदर्भ क्रमांक 2च्या परिपत्रकान्वये राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीमध्ये उपलब्ध असलेल्या ऑटो चॉईस लाईफ सायकल निधी या अंतर्गत कन्झर्वेटिव्ह लाईफ सायकल निधी व तसेच या ठिकाणी LC25 स्कीम व मॉडरेट लाईफ सायकल निधी या पर्यायाचे नावात अनुक्रमे लाईफ सायकल 25 लो व 5E55EY व लाईफ सायकल 15 मॉडरेट या ठिकाणी 10E55Y असा बदल करण्यात आला आहे. तसेच ऑटो चॉईस लाईफ सायकल निधी या अंतर्गत पुढील प्रमाणे 2 अतिरिक्त विकल्प उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. पहिला आहे लाईफ सायकल 75 हाय 15E56Y या विकल्पाअंतर्गत सभासदास वयाच्या 35 वर्षापर्यंत कमाल 75% मर्यादेत इक्विटीमध्ये गुंतवणूक करता येईल. तदनंतर वयाच्या 55 वर्षापर्यंत 15%च्या मर्यादेत इक्विटीमध्ये गुंतवणूक करता येईल व याप्रमाणे गुंतवणुकीच्या प्रमाणाबाबतचे जोडपत्र 1 पाहावे. लाईफ सायकल ॲग्रेसिव्ह 35E आणि 55Y या विकल्पाअंतर्गत सभासदास वयाच्या 45 वर्षापर्यंत कमाल 50% मर्यादेत इक्विटीमध्ये गुंतवणूक करता येईल व तदनंतर वयाच्या 55 वर्षापर्यंत 35%च्या मर्यादेत इक्विटीमध्ये गुंतवणूक करता येईल व याप्रमाणे गुंतवणुकीच्या प्रमाणाबाबतचे जोडपत्र 2 पाहावे. तिसरा आहे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असणाऱ्या राज्य शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांना त्यांच्या PRAN खात्यात स्तर 1 मध्ये जमा असलेली अंशदानाची रक्कम गुंतवणुकीकरिता दिनांक 30/9/2022 रोजीच्या शासन निर्णयानुसार उपलब्ध करून दिलेल्या विकल्पासह निवृत्ती वेतन निधी विनिमयक व विकास प्राधिकरण यांनी उपलब्ध करून दिलेले लाईफ सायकल 75 हाय 15E55Y व दुसरा लाईफ सायकल ॲग्रेसिव्ह म्हणजे 35E55Y हे अतिरिक्त विकल्प निवडण्याची मुभा देण्यात येत आहे. याबाबत जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त व अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा, कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित मान्यताप्राप्त अनुदानित अशासकीय महाविद्यालय, कृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित मान्यताप्राप्त व अनुदानित महाविद्यालय संस्था यांच्या सेवे दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या किंवा होणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचारी यांच्याकरिता स्वतंत्र शासन आदेश संबंधित मंत्रालयीन
प्रशासकीय विभागांनी निर्गमित करण्याबाबतची कार्यवाही त्यांच्या स्तरांवरून करावी. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे. हा शासन निर्णय देखील डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने. बघा, राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत राज्य शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांना स्तर 1 मध्ये जमा असलेली अंशदानाची रक्कम गुंतवणुकीच्या विकल्पाबाबतचा महत्त्वपूर्ण असा जी.आर. दिनांक 10/7/2026 रोजी निर्गमित झालेला आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर जी.आर. या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारे नाविन्यपूर्ण महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा तुम्हाला जर आमचे अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.